यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी बजावला मतदानाचा हक्क। दारवा शहरातील एडेड हायस्कूल येथील मतदान केंद्रावर यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी शुक्रवारला दुपारी 12 वाजता दरम्यान मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही केले। यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित वृद्ध व दिव्यांग मतदारांची त्यांनी विचारपूस केली। यावेळी बोलताना ते म्हणालेत, नक्कीच अतिशय उत्साहामध्ये यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदार बूथवर आहेत आणि मतदान करत आहेत। खरं तर या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून शिवसेनेवर इथली जनता इथचे मतदार प्रेम करतात आणि धनुष्यबाण या चिन्हावर सातत्यानं लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि मला याही वेळेस 100% खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे कॉमन मॅन आहेत आणि त्यांचं काम मतदारांना मनामध्ये आहे आणि आम्ही सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करणारे सैनिक आहेत आणि म्हणून जनता मतदार या ठिकाणी शिवसेनेलाच पसंती देतात आणि सेवा करण्याची संधी देतात। शिवसेनेचा फूट पडल्यानंतर पहिल्यांदा 2 शिवसेनेचा लढत होत आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? खरी शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारी आणि आज धनुष्यबाण सुद्धा या ठिकाणी आमचा आहे आणि म्हणून मतदारांना सातत्यानं या ठिकाणी आमच्यावर विश्वास आहे आणि मोठ्या मतानं ही सीट आमची निवडून येणार आहे। 100% मला विश्वास आहे, खात्री आहे। भाऊ, एकीकडे लोकसभेचा आता निवडणूक तापलेली आहे आणि पारा सुद्धा तापलेला आहे, जनतेला कशा प्रकारचं तुम्ही आवाहन करणार? लोकशाहीचा हा उत्सव आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातल्या जनतेने सकाळपासून 7 वाजेपासून प्रचंड प्रतिसाद दाखवलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये जनता ही उत्साहामध्ये मतदान करायला बाहेर पडलेली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करेन की लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आपण सर्वांनी करावं, राष्ट्रीय कर्तव्य आणि आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी।